मी विकासाच्या विरोधात नाही, तर विकासाच्या नावाखाली होणाऱ्या विनाशाच्या विरोधात बोलत आहे. भारतभर हजारो वर्षांमध्ये वाढलेली जी जंगलं आहेत, ती अचानकपणे नष्ट केली जात आहेत. ती फक्त स्वाक्षऱ्या, परवानग्या आणि व्यवसायांसाठी दिलेल्या पोकळ कारणांवरून. भारतातील सर्वात समृद्ध वनसंस्थेपैकी एक असून देखील छत्तीसगडमधील हसदेव अरण्य कोळसा खाणीसाठी बळी दिले गेले. मुंबईतील नैसर्गिक हवामान संरक्षण कमजोर करत महाराष्ट्रातील आरे जंगल पायाभूत सुविधांच्या नावाखाली तोडले गेले. आदिवासी जीवनावर आघात करत ओडिसातील नियामगिरी खनन प्रकल्पासाठी लक्ष करण्यात आले. प्रकल्पामागून प्रकल्प तुकड्या तुकड्यांमध्ये विभागले जात आहे. पश्चिम घाट, अरावली पर्वतरांग किंवा उत्तराखंड व हिमालयीन वनप्रदेश खनन आणि प्रकल्पाच्या नावाखाली उद्ध्वस्त करून, अस्थिर करून नैसर्गिक ढाली नष्ट केल्या जात आहेत. आपल्याला समजणं इतकं कठीण झालंय का की हा विनाश हवामानात बदल घडवतोय, पूर व दुष्काळ तीव्र होत आहेत, आदिवासी आणि शेतकरी आपली स्थिरता गमावत आहेत. हे नैसर्गिक नाही, हे मानवनिर्मित आहे. तरीही आपण याला प्रगतीचं नाव द्यावं का? हा विकास नसून पर्यावरणावरील व आपल्या मुलांच्या आरोग्यदायी भविष्यावरील एक प्रकारे केलेला हिंसाचारच आहे. आणि गप्प बसणे म्हणजे या सर्व घडणाऱ्या घटनांना एक प्रकारची मूकसंमती देणे हाच होतो.